नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी मुलींसाठी उत्तप्पा नाश्त्यासाठी तयार केला। या उत्तप्प्याचा बॅटर बनवण्यासाठी साधी सोपी पद्धत, पोहे आणि रवा आणि दही या सगळ्यांचं मिश्रण छान मिक्सरमधून वाटून घेतलं आणि हे मिश्रण तयार झाल्यानंतर तव्यावर मी पसरवून घेतला। हा पहिला उत्तप्पा। यावर मी फक्त कोथिंबीर वापरली आहे, कारण शिवांशीला जास्त इतर काही आवडत नाही, फक्त कोथिंबीर खाते ती। तर मग हा तिच्यासाठी प्लेन म्हणा साधा सोपा तेलाचा कोथिंबीरवाला उत्तप्पा तयार केला। तर दुसरीकडे मी गाजर किसून घेतलं, कोथिंबीर पुन्हा कापून घेतली आणि तो दुसरा जो उत्तप्पा मी घातला त्यावर मी हा असं कोथिंबीरवाला पसरून झाल्यानंतर उत्तप्पा टाकल्यावर हा एक्स्ट्रा कोथिंबीर आणि गाजर किसलेला शिवण्यासाठी। आता हा सुद्धा मी तेलाने एका बाजूने शिजवून घेत होती। शिजवून झाल्यानंतर जरा सुटायला लागल्यानंतर मी एकीकडे साधे आपला जो बटर असतो त्याचे मी क्यूब्स तयार करून घेतले होते छोटे छोटे। ते क्यूब्स मी त्याच्यावर कापून घेतले आणि या उत्तप्प्यावर टाकायला सुरुवात केली। तुम्ही अशा या साध्या उत्तप्प्यावर बटरऐवजी तूप वापरलं तरीही चालेल, त्याचा एक वेगळा सुगंध येतोच। पण जरा शिवण्याला एक वेगळी चव म्हणून मी इथे बटर वापरून हा छान परतून घेतला आणि हे पहा, दुसऱ्या बाजूनेही छान असा शेकल्यानंतर तुम्ही तर सॉस चटणी कशासोबतही खाऊ शकता। माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।